बाबा हे काय बघतोय आम्ही? हे काय बघतोय आम्ही? सोडा का? हे काय बघतोय आम्ही? आजच्या ठळक बातम्या या बातम्या आहेत, या बातम्या आहेत. लगीन बिगीन केलं का काही ह्यांनी? दिसतंय ना तुला, मग कशाला विचारतीस गे? अहो असं कसं लगीन केलं? अहो माझ्या शिवाय कसं काय लगीन केलं? अहो किराणा भाऊजी काय केलं साहेब? अहो वहिनी साहेब रडताय कशाला? बाईशी तर लग्न केलंय. आणि ते सुद्धा शिक्षिका बाईशी. नाही आता या घरात मी राहायची नाही. वहिनी साहेब काय या बोलताय? घरात माझी किंमत नाही. अहो, या घरात मी काय राहायची झालं? नाही. अहो वहिनी आता एक क्षण पण मी या घरात राहणार नाही. वहिनी साहेब काय बोलताय तुम्ही? नाही राहणार. ठीक आहे वहिनी साहेब, तुम्हाला हे लग्न मान्य नाही? नाही. अहो, काय करताय तुम्ही? अहो, ताबडतोब निघा. कशी गंमत केली एका मुलीची? कसं फसवलं एका मुलीला फसवलं. कॉमेडी केली कॉमेडी. आमची वहिनी जाम कॉमेडी. कशी वाटली कॉमेडी? सडक्का अजून जरा जास्त कॉमेडी केली असतीस का नाही? घराच्या बाहेरच होतीस बघ. बघते मी बरोबर नंतर सर. अरे, या ना या नव्या नवरा नवरीने या आतमध्ये या. बरं ये. थांबा. आता काय आधी नाव घ्यायला नको का? मी म्हणते कशाला? नाही नावाचा रीत आहे कार्यक्रम. आपली. असं कसं घराण्याची रीत आहे ना का? हा उखाणा झालाच पाहिजे, उखाणा घ्या. पण आधी मान वहिनीचा. शाबास. घ्या घ्या घ्या. कुंडीत प्लास्टिकची कुंडीत पेरली कोय. कोयला आला को. आणि सुरेश रावांचं नाव घेते. नव्या सुनबाईला पाया पडायची रीत नाही, सगळ्या संस्कारांची बोंब. नाव घेते. हा वेलात वेल भाजीचा वेल त्याला आली कारली. व्हेरी वेल. वा. वेलात वेल भाजीचा वेल त्याला आली कारली. हा. पाया पडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी आहे जाऊ थोरली. वा ही हाय जाऊ थोरली. नको तिचा नादाला लागू बर का. वा 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 वा, छान पोरगी भेटली ग माझ्या किराणाला. चला आज चला नाही तर हिथं स्किट संपवली. चला 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 या चला 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 चल चला. ऐ, चला चला तुम्ही कुठे चला? अरे वा तुम्ही आत व्हा. नाही नाही हा, मी म्हटलं आता आलो तर मुलीचा संसार बघून जातो 4-5 दिवस. ती इथं संसार करायला आली आहे, काय गॅदरिंगचा डान्स करायला नाही आली. आलोच इथं संसार बघून जातो 2 दिवस. चहा प्यायचं आणि गप निघायचं तुमच्या घरला. चल ग चंदे. अगं काय ग अशी करतीस? आल्यासारखं राहू दे 2 दिवस. पाहुणं आहेत ना ते. चला आता 2 दिवस राहू द्या, नाही तर 2 वर्ष. चल ग. एक्सक्यूज मी, हे सतत मी बघितलंय तुमच्या हातात बंदूक असते. तुम्हाला काय शिकारीचा वगैरे शौक आहे का?
माझा फुगे फोडण्याचा स्टॉल आहे जत्रेमध्ये. बहुतेक तुमचं आमचं जमेल बहुतेक. हा? मी काय म्हणतो, इथे आहे का आसपास काय हे फुगे फोडण्याचं दुकान? चला दाखवतो. चला 2-4 फुगे फोडूनच चला. घेऊ. नाजी, नाही माझं नाही, ऐका. आम्ही सांगितलं ना, आम्ही नाही शिकणार. अरे ह्याला काय अर्थ आहे? शिक्षण तुम्हाला घ्यावंच लागेल. शिक्षणाने माणूस मोठा होतो. मग आम्ही काय पाळण्यात देऊ का? हा झालो की मोठा, ही काय दाढी आली विदाऊट शिक्षण. हा अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? शिक्षणाने माणसाला ना समाजात दर्जा मिळतो. तो आम्ही खात नसतो, आम्ही पैलवान असतो. हे दर्जा चुना बिना आम्ही काय खात नसतो. अशी व्यस्त नाही दामसनी. अहो ते तसं नाही हो. दर्जा दर्जा तुम्ही चुकीचं समजताय. हे बघा, तुम्ही शिकलात ना, त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. पाहिलं का ताईसाहेब, झाली शाळा सुरू. जर किराणा भाऊजी शिकले तर त्यांना शिंग फुटतील. म्हणजे 2-2 साहेबराव घरी हा? शिंग फुटतील ना, बैल होतील. तसं नाही, मग शिंग फुटतील म्हणजे साहेबराव भाऊजी जर शिकले ना तर तुमचे अधिकार काढून ते त्यातना देतील. आपल्याला आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करणं गरजेचं असतं. हा सना, मग चल तुला कुस्ती शिकवतो ये. शाळा खेळताय वाटतं. बाबा हा? काहीतरीच काय. अगं काय चालू होतं तुमचं? हा, अहो, काय ही बघा ना कशी करते. जबरदस्तीने का शिकवते ही? ती पुण्याची आहे म्हणून. हा? पुणेकरांना जबरदस्तीने शिकवायचा हक्कच प्राप्त झालेला आहे. ही पण मला घरी पण शिकवायची, म्हणून हिला मास्तरीन लावलं. म्हटलं आयुष्यभर शिकवत बस आता. अहो, अशी केली आयडिया. तसं नाही, बोलत नाही, रुसले आहे माझ्यावर. अहो, बोला की माझ्याशी. मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही. जोपर्यंत शिक्षण घेण्यासाठी तुम्ही होकार देत नाही, मी तुमच्याशी बोलणार नाही. अहो, काय ऐकतोय आम्ही हे किराणा भाऊजी? तुम्ही म्हण शाळा शिकणार आहे. नाही तसं नाही. व्यायाम शाळा सोडली का काय भाऊजीनी? अहो तुम्ही पैलवान, आपल्या गावची शान. किराणा भाऊजी, अहो ही शाळा बिळा सोडा आणि जरा कुस्तीकडे लक्ष द्या आता. हे प्रेम लगीन संसार याच्यात आधीच लई टाइम गेलाय. काढ झालेत नव का? आणि नाहीतरी आता वर्ज केसरी येणार आहे. नाही वज्र केसरी. त्या लोकांसाठी, हा? याच्यासाठी वर्ज केसरी. कस काय? 5 वर्ष बॅन आहे हा. नाही, आता वर्ज केसरी मी जिंकणारच. हा, आता फक्त तालीम आणि तालीमच. जबरदस्त. हा. आणि तुमच्यासोबत लढाया कोण येणार आहे माहिती का? कोण? ऑस्ट्रेलियाचा पैलवान आहे म्हणे कोणतरी. मेलबर्नचाच आहे. मग हा काय कमी आहे? हाय तर मेल किती बर्न झालाय बघितलं.